नमस्कार, दीपाली टास्कर ब्लाऊज डिझाईनमध्ये मी आज तुम्हाला दाखवत आहे प्रिन्स कटोरी ब्लाऊजचा फ्रंट पार्टची स्टिचिंग. ती पण संपूर्ण आणि खूप छान असे फिनिशिंग येणार आहे. खूप छान अशी फिटिंग देखील येणार आहे. जर तुम्हाला प्रिन्स कटोरी ब्लाऊज शिकायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. हे पहा, फ्रंट पार्टला मी प्रथम अस्तर लावून घ्यायला सुरुवात केली. हा ब्लाऊज ना माझा अस्तरचा आहे आणि अस्तर कसं अटॅच करायचं हे तुम्ही पाहू शकता. हे पहा, अस्तरला साईडला जर थोडे थोडे जर असं धागे राहिले असतील तर ते कात्रीने कट करून काढायचे. दुसऱ्या भागाला देखील मी आता अस्तर बसवून घेत आहे. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. सबस्क्राईब तर प्लीज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर. आणि हा व्हिडिओ आवडायसारखाच आहे. खूप छान असं प्रिन्स कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग मी आज दाखवली आहे. हे पहा, गळ्याच्या भागाचा आणि प्रिन्स कटोरी जोडायच्या भागाचं साईडचं म्हणजे अस्तर मी अटॅच करून घेत आहे. अस्तर अटॅच करून हे मशीनवरच घ्यायचं. कधीही त्याला गम वगैरे वापरायचा नाही किंवा फेविक्विक वगैरे वापरायचं नाही. कारण फेविक्विक किंवा गम वापरला ना तर मशीन चालत नाही. त्याच्यावरून चालली ना तरीसुद्धा सुई खराब होते, धागे ओढले जातात, सुईच्या टोकाला गम चिटकतो. त्याच्यामुळे अस्तरला फेविक्विक वगैरे न वापरता, गम वगैरे न वापरता अस्तर कधी पण मशीनवरच अटॅच करायचं. हे पहा, अस्तर मी आता अटॅच करून घेतलं. प्रिन्स कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग याचे संपूर्ण व्हिडिओ देखील आहेत माझ्या माझ्या चॅनलवरती. कटिंग कशी करायची हे पण दाखवलं आहे मी. खूप लवकर प्रिन्स कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंग देखील दाखवणार आहे. हे पहा, अस्तर अटॅच करून घेतले मी आता. अस्तर अटॅच करून घेतले दोन्ही पार्टला. आता हे दोन्ही पार्ट मी एकमेकांना जोडणार आहे. एक्स्ट्राचं जे थोडं थोडं फॅब्रिक असतं ना ते कात्रीने कट करून काढायचं. पहा, आता हे कसं जोडायचं, उलटं करायचं, उलट्या बाजूने जोडायचं. आता कटोरीची बाजू असते ना म्हणजे साईड पार्ट असतो ना तो अगोदर वरून जोडायचा. जसं कटोरी आपण वरून जोडतो ना कटोरी शिवताना तसं. कधीही खालचा भाग, गळ्याचा भाग त्या कटोरीच्या भागावर टाकायचा नाही, प्रिन्स कटोरीच्या भागावर. आणि याला डबल टिप मारायची. पहा, हा स्मॉल साईजचा ब्लाऊज आहे. फक्त 30 चेस्ट असल्यामुळे याचा पप खूप छोटासा आला आहे. जर ब्रॉड साईज असती तर पप खूप मोठा येतो. स्मॉल साईज असल्यामुळे हे पहा, पप छोटा आहे. 30 साईजचा ब्लाऊज आहे हा माझा. कस्टमरने स्टिच करायला दिलेला ब्लाऊज आहे. डबल टिप मारून घ्यायची. डबल टिप मारून घेतल्यानंतर हे पहा, पप खूप छान आला आहे. छोटासाच पप छान आला आहे. आता खालच्या बाजूने काय करायचं, याला कमरपट्टी लावायची. पहा, आणि कमरपट्टी लावल्यानंतर फिनिशिंग खूप छान येते. हे पहा, डबल फोल्डची कमरपट्टी घेतली मी. डबल फोल्ड, पुढच्या भागाला कमरपट्टी लावताना डबल फोल्ड घ्यायची, त्याला दाबटीप मारायची आणि पूर्ण पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून द्यायची. हे पहा, मी आतल्या साईडला फोल्ड करून दिली पट्टी. असलं जबरदस्त फिनिशिंग येते ना, खूपच छान. कुठेही कापड ओढल्या खेचल्या जात नाही. पपसुद्धा खूप सुंदर आला. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला देखील मी कमरपट्टी लावत आहे. पहा, दुसऱ्या बाजूला देखील मी आता कमरपट्टी लावून घेतली. आता मी ही पण कमरपट्टी आतल्या साईडला फोल्ड करत आहे. तुम्ही हे माझं व्हिडिओ आहे ना, हे पाहून तुम्ही प्रिन्स कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग संपूर्ण शिकू शकता. एवढ्या साध्या भाषेत मी तुम्हाला याची स्टिचिंग सांगितली आहे. आता काय करायचं, डबल फोल्डमध्ये ती हुकलूक पट्टी बनवत आहे मी. 4-5 दिवस झालं काजं बटनाचे ब्लाऊज शिवत होते, त्याच्यामुळे आता हुकलूकच्या ऐवजी काजं बटनच लक्षात आलं. हुकपट्टी ही आतून वरच्या बाजूला, वरून आतल्या बाजूला असते आणि लुकपट्टी ही आतून वरच्या बाजूला असते. हे पहा, लुकपट्टी
म्हणजे लॉक हुक आहे ना आपण अडकवतो त्याला लॉक असतं, त्यामुळे लुकपट्टी म्हणतात त्याला. छोटे छोटे त्रिकोण आहेत ना आपल्याला जिथं जिथं बनवायचे ना हुक लावण्यासाठी तिथे तिथे त्रिकोण त्रिकोण करून घ्यायचे पहा. एकूण स्मॉल साईजचा ब्लाऊज आहे. प्रिन्स कोटीला 6 हुक्स बसतात, परंतु स्मॉल साईजचा ब्लाऊज असल्यामुळे 32 साईजपर्यंत मी 5च हुक बसवते. प्रिन्स कोटी ब्लाऊजची हाईट ही जास्त असते, ह्याची पण 13 हाईट आहे. 14, 15 पण 15.5, 16पर्यंत म्हटलं तरी प्रिन्स कटोरीची हाईट असते ब्लाऊजची. त्यावेळी जास्त हुक्स टाकावं लागतात मला. हे पहा आता ती हुकपट्टी पण डबल फोल्डमध्ये घ्यायची आणि वरून आतल्या साईडला फोल्ड करून द्यायची, त्याला दापटीप मारायची. दापटीप मारून घेतल्या तर आतल्या साईडला फोल्ड केली पहा पट्टी. पूर्ण फोल्ड करायची. आता काय करायचं, आता बऱ्यापैकी ना सगळा फ्रंट पार्ट माझा रेडी झाला, परंतु त्याचे गोट आहे ना तो मी तुम्हाला घालून दाखवणार आहे. गोट कसा घालायचा एका बाजूचा तरी घालून दाखवते. थोडीशी टिप अगोदर मारून घ्यायची. 1.25 इंचाची पट्टी घ्यायची, एका साईडला टिप मारून घ्यायची. टिप मारलेली बाजू अलीकडच्या बाजूला हाताच्या बाजूला सोडून पलीकडच्या बाजूनी म्हणजे गळ्याच्या बाजूनी पट्टी लावून घ्यायची. कोणतंही कापड खेचायचं नाही पहा. कापड खेचलं की ब्लाऊज बिघडतो, म्हणजे तो लूज पडतो. ओढलं ते आणली एखादी वस्तू किती लांबतेच असंच असतं ना, त्यामुळे. हे पहा पूर्ण गोट घालून झाला आता माझा. असा सेम टू सेम गोट मी दुसऱ्या बाजूला देखील घालून घेत आहे. खूप थोड्या वेळात प्रिन्स कटोरी ब्लाऊजची फ्रंट पार्टची संपूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला दाखवली. आता तुम्ही काय करा, तुम्हाला जर स्टिचिंग आवडते तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब प्लीज करा, कारण हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी पण खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही पण सबस्क्राईब करा. दुसऱ्या बाजूचा गोट देखील मी काढून घेतला आणि खूप छान असं माझं फिनिशिंग झालं. जर तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाऊज शिवला तर तुमचा देखील खूप छान येणार ब्लाऊज पहा. आणि आतल्या साईडला आता फोल्ड करून दिला गोटाचं कापड. हा पण गोट रेडी झाला आणि खूप जबरदस्त माझं फिनिशिंग आलं. मी तुम्हाला दाखवते दोन्ही पार्टचं आता फिनिशिंग.